नमस्कार मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे। मित्रांनो रेशन कार्डवरती आता या ठिकाणी पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो वेगवेगळ्या लाभार्थ्यांना वेगवेगळ्या कुटुंबाप्रमाणे महिन्याला या ठिकाणी पैसे जमा होत आहे। तर मित्रांनो हे पैसे कुठे जमा होत आहे, कसे बघायचे, तुम्ही तुमच्या मोबाईलवर पाहू शकता। त्या संदर्भात हा व्हिडिओ आपण घेतलेला आहे। तर मित्रांनो कसं पाहायचं त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल किंवा नसाल तर आपल्या मराठी केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आमचे नवीन अपडेट सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर चला मित्रांनो वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी प्ले स्टोअरवरती यायचं आहे। प्ले स्टोअरवरती आल्यानंतर तुम्हाला मेरा रेशन 2.0 हे ॲप्लिकेशन या ठिकाणी सर्च करायचं आहे। भारत सरकारचं नवीन लॉन्च केलेलं हे ॲप्लिकेशन आहे। यावरती रेशन संदर्भात सर्व कामे तुम्ही घरबसल्या करू शकता। तर मित्रांनो हे मेरा रेशन 2.0 ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर असा इंटरफेस तुमच्या समोर दिसेल। तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी लॉग इन करायचं आहे। तुम्ही घरातील कुठल्याही व्यक्तीचा आधार क्रमांक टाकून या ॲपला लॉग इन करू शकता। जसं की मी या ठिकाणी लॉग इन करून घेतो। मित्रांनो आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खाली कॅप्चा या ठिकाणी भरायचा आहे। कॅप्चा भरून झाल्यानंतर तुम्हाला OTPने लॉग इन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो तुमच्या आधारला जो नंबर लिंक आहे त्या नंबरवरती एक OTP पाठवण्यात येईल। मित्रांनो OTP टाकल्यानंतर तुम्हाला सत्यापित करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो यावरती क्लिक केल्यानंतर ओके या ठिकाणी करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला स्किप करायचं आहे आणि मित्रांनो तुमच्यासमोर तुमचं रेशन कार्ड या ठिकाणी दिसेल। तुमची पूर्ण प्रोफाईल या ठिकाणी ओपन होईल। तर यामध्ये तुम्ही तुमचं रेशन कार्ड देखील पाहू शकता। तर मित्रांनो तुमचं रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी इथं डाउनलोडचं ऑप्शन दिसत आहे, तिथून तुम्ही रेशन कार्ड देखील डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो तुम्ही फ्रंट साईड पाहू शकता, तुमचं या ठिकाणी पूर्ण डिटेल्स या ठिकाणी दाखवण्यात येईल। त्यानंतर तुम्ही बॅक साईड जर केली तर तुमच्या रेशनवरती कोणकोणती नावे आहेत, कोणाकोणाला रेशन मिळतं त्याची संपूर्ण नावे तुम्हाला दाखवण्यात येतील। तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी आता पूर्ण कामे तुम्ही घरबसल्या करू शकता। तर मित्रांनो आता रेशनवरती पैसे देण्यास सरकारने सुरुवात केलेली आहे। तर तुम्हाला पैसे किती मिळते, काय मिळते हे पाहण्यासाठी तुम्हाला स्क्रोल डाऊन करायचं आणि मित्रांनो बेनिफिट रिसीव्ह फ्रॉम गव्हर्नमेंट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर नवीन इन्फॉर्मेशन या ठिकाणी ओपन होत आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारे बेनिफिट रिसीव्ह फ्रॉम गव्हर्नमेंट म्हणजे सरकारकडून तुम्हाला जे काही पैसे मिळणार आहेत त्याचं टाकता या ठिकाणी ओपन झालं आहे। तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता एप्रिल 2024 मध्ये 858 रुपये, मे 2024 मध्ये 858 रुपये, जून 2024 मध्ये 858 रुपये, जुलैमध्ये सेम आणि ऑगस्ट 2024 मध्ये 858 रुपये असे एकूण ग्रँड टोटल एप्रिल ते ऑगस्टमध्ये या ठिकाणी 4290 रुपये हे जमा झालेले आहेत। तर मित्रांनो हे राशनवरती जमा झालेले आहेत, परंतु बँक अकाउंटमध्ये कधी पडतील याचा अद्याप कुठलाही निर्णय सरकारच्या माध्यमातून देण्यात आला नाही। तर मित्रांनो याची लवकरच आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चॅनलवरती नाही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।